एससी वर्गीकरण आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतोय. मातंग समाजाचं म्हणणं आहे की महारांनी मागाचं आरक्षण खाल्लं. जर हे खरं असेल तर मग त्यांनी महारांनी चांभाराचं आरक्षण का खाल्लं नाही? ते जास्त टेस्टी नव्हतं का? मेहतर ढोर यांचं आरक्षण का खाल्लं नाही? त्यात मीठ मिरची कमी होती का? इतर 57 जातीचं आरक्षण का खाल्लं नाही? त्याच्यात कोणती चव कमी होती? ते चवीला चांगलं नव्हतं का? फक्त मागाचंच आरक्षण महारांनी कसं खाल्लं? त्यात अशी कोणती वेगळी चव होती की ती महारांनी खाल्ली? हा प्रश्न विचारला जातोय त्या सर्व शास्त्रज्ञांना ज्यांनी शोध लावलाय की महारांनी मागाचं आरक्षण खाल्लंय. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आरक्षण संपवणाऱ्या गटात सामील होऊ नका. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा असते म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना एका आरक्षणामध्ये बांधलंय, त्याला फोडू नका. बाबासाहेबांनी जो ढाचा तयार केलाय त्याला तोडू नका. आणि तसं जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितच आम्ही त्याच्या विरोधात उभं राहू. भविष्यात तुमचा ऱ्यास होणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तुमच्यावर अन्याय अत्याचार झाल्यावर आम्हीच पुढे येतो, आम्ही तुमच्यासाठी लढतोय हे सांगण्याची गोष्ट नाहीये, पण वेळच तशी आलेली आहे. खरं तर एससी वर्गीकरणाची मागणी सर्व मातंग समाज करत नाहीये. काही मलिदा लाटणारे राजकारणी, काही पुढारी नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा कुटील डाव मांडलेला आहे. वेळीच सावध व्हा. आपला शत्रू कोण मित्र कोण हा ओळखा. म्हणून दिले भीमानं, सगळ्यांनी खा गुणानं.